अकोला जिल्ह्यामध्ये मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावर नोटा उधळल्या गेल्या। नोटा वेचण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे शाळेच्या परिसरामध्ये बिबट्या आढळलाय। बिबट्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धाराशिवच्या रत्नापूर पाटीजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 4 दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधूवराचा जागीच मृत्यू झाला। पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे भीमा नदीत मगर वावरत आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांना ही मगर दिसते। त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागानं तात्काळ मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात एका 10वीत शिकणाऱ्या मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली। अभ्यासाच्या तणावाखाली येऊन या 16 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरात नाल्याच्या बाजूला एक अज्ञात मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला। अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रवाना केला। या प्रकरणाचा तपास पोलीस करतात। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळालाय। पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत राज्य शासनानं देवघर सोंडे ग्रामपंचायतीचा सन्मान केला। वाशिममध्ये बैलांची झुंज झाली। त्यामुळे काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला। रस्त्यावरच दोन्ही बैल झुंज देत असल्यानं वाहनधारकांना थांबून राहावं लागलं। दरम्यान उपस्थितांनीच धाडस करत बैलांची झुंज सोडवली, पण यामुळे पुन्हा एकदा शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न चर्चेत आलाय। बारामतीतील लोणी भापकर ग्रामस्थांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय कडकडीत बंद पाळला। शिवाय हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो असा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला। धुळ्यात संत गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन झालंय। माजी नगरसेवक संजय वाल्हे यांनी गेली 16 वर्ष ही मागणी लावून धरली होती। रत्नागिरीत लांजा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। आरगाव, कारगाव, कोंडगे भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची मात्र भीती वाढली आहे। काँग्रेसच्या आंदोलनाचा गोंदियात भाजपकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। जयस्तंभ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलंय। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधात भाजपनं आंदोलन केलंय।